आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपुरातून तर गडचिरोलीमधून अशोक नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार। नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार। उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार। सुनेत्रा पवार आज पुण्यामधील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर भोर तालुक्यातील 12 गावांमधील ग्रामस्थांसोबत संवाद साधणार। लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मराठा समाजाची बैठक पार पडणार। जागा लढण्याबाबत आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार। आम आदमी पक्षाच्या महासभेसाठी शरद पवार उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार। 31 मार्चला रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाकडून महासभेचं आयोजन। अरविंद केजरीवाल यांना ईडीनं केलेल्या अटकेचा निषेध व्यक्त करणार। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये कलह। हेमंत गोडसे यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील, दिनकर पाटलांचा इशारा। शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर आता नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे, दिनकर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नाशिकमधून निवडणूक लढण्यास दिनकर पाटील इच्छुक। नाशिकमध्ये आमचे 3 आमदार, 100 नगरसेवक। नाशिकमध्ये आमची ताकद जास्त, मात्र भाजप नेत्यांची जागा लढवण्याची त्यामुळे मागणी। शेवटी तिन्ही पक्षांना एकत्रित निर्णय घ्यायचा असतो, फडणवीसांचं नाशिकच्या वादावर वक्तव्य। अजित पवार यांच्या विरोधामध्ये स्थानिक गटबाजी थांबवण्यासाठी जानकर बारामतीमधून लढण्याची शक्यता। तर आता ते परभणीमधूनच अर्ज दाखल करणार अशी चर्चा। पण त्यामुळे आता सुनेत्रा पवार माघार घेतात का हे पाहणं उत्सुकतेचं।